तर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो। कमळ म्हणजे कमळच, शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेला आहे कमळ म्हणजे। तर तुम्ही कमळाची चिंता करा आणि त्यानंतर 5 वर्ष आम्ही तुमची चिंता करू असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं होतं। तर ते काय म्हणाले होते, जे लोकांना अपील झालं ते पाहूया। 20 तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो। कमळ म्हणजे कमळच, शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेला आहे कमळ म्हणजे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 तारखेच्या मतदानाआधीची ही त्यांची प्रतिक्रिया होती आणि तुम्ही फक्त कमळाची काळजी घ्या, मतदान करताना पुढची 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं। तर इथे विखे पाटलांनी आपला गड राखलेला आहे, सुजय विखे आपण या ठिकाणी पाहतोय आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष। विजयी रॅलीमध्ये सुजय विखे पाटील देखील सहभागी झालेले आहेत। चिरडेमध्ये भाजपच्या उमेदवार जयश्री थोरात या विजयी झाल्यात। विजयी रॅलीमध्ये सुजय विखे पाटील देखील सहभागी झाले। तर या ठिकाणी आता गुलाल उधळण्यात आलेला आहे। सुजय विखे पाटील हे आता विजय रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। सुजय विखे पाटील यांनी आपला गड या ठिकाणी राखला। तर शिर्डीमध्ये भाजप उमेदवार त्यांचा विजयी जल्लोष या ठिकाणी सुरू। या विजय रॅलीमध्ये सुजय विखे पाटील सहभागी झालेले आहेत। विखे पाटील पिता पुत्रांनी आपला हा गड या ठिकाणी राखलेला आहे। जयश्री थोरात या इथे विजयी झाल्या। शिर्डीमधली ही दृश्य आपण पाहू शकतोय, कशा प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण दिसतंय। मोठी बातमी समोर येते, रत्नागिरीच्या खेडमध्ये महायुतीचा मोठा विजय झालेला आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार विजयी झालेले आहेत। 21 पैकी 21 जागा या महायुतीच्या पारड्यात। खेडमध्ये शिवसेनेच्या माधवी बुटाला या विजयी झाल्या। तर खेडमध्ये महायुतीचा सगळ्यात मोठा विजय, रत्नागिरीच्या खेडमध्ये महायुतीनं मोठा विजय या ठिकाणी मिळवलेला आहे। खेडमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। शिवसेनेच्या माधवी बुटाला या ठिकाणी विजयी झालेले आहेत। रत्नागिरीच्या खेडमध्ये महायुतीचा मोठा विजय। तर 21च्या 21 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर